गुड मॉर्निंग जेन्झी. तर आज आहे डे 1 ॲट वृंदावन. तर आज सकाळी 6 वाजता उठून पहिल्यांदा मी गेली होती यमुना परिक्रमा करायला. आता इथे ऍक्च्युली अंघोळ करायची असते, बट मी ऑलरेडी अंघोळ करून आल्यामुळे मी फक्त दिवा सोडला आणि हातपाय तोंड धुवून परत घरी आले आणि पाया सुद्धा पडले. त्यानंतर आम्ही बसलेलो या बोट मध्ये, जिथून आम्ही आमची परिक्रमा करणार होतो. परिक्रमा ऍक्च्युली चालत केली पाहिजे, बट आम्ही बोट मधून केली कारण की माझी इच्छा होती की मला हा सनराईज बघायचा होता. आणि इथलं सनराईज जे आहे ना ते मस्ट व्हिजिटेड आहे. एवढं भारी वाटत होतं ना इथे येऊन. त्यानंतर मी गेलेली राधा वल्लभ मंदिरला, जे यमुना परिक्रमाच्या थोडस पुढे गेलं की तुम्हाला लगेचच भेटतं. हे जे मंदिर आहे ना ते 8:30 वाजता उघडतं आणि मी इथे 8 वाजता जाऊन उभी राहिली, बट अर्धा तास मी इथे काय करणार, म्हणून मग आम्ही तिथून निघून गेलो डायरेक्टली बांके बिहारी मंदिर. बिकॉज राधा वल्लभ नंतर बांके बिहारीला प्रचंड गर्दी असते, खूपच जास्त गर्दी असते. आणि त्याच्यानंतर मग मी हा ना राधा राणीचा टीका लावला. माझी इच्छा होती की मी वृंदावनला आले की मला हा एकदा तरी लावायचा आहे. आता इथे मला जास्त काही शूट करता आलं नाही कारण की इथे खूप माकड होते आणि माकड डायरेक्टली फोन घेऊन जात होते. तुम्ही इथे बघू शकतात की मी ऑलरेडी चष्मा नाही लावलाय कारण की माकड चष्मा सुद्धा घेऊन जातात आणि डायरेक्टली तोडून. आणि पूर्ण 3 तासानंतर मी पोहोचलेली आहे बांके बिहारी मंदिर. इथे असं म्हटलं जातं की जेव्हा तुम्ही या मंदिरामध्ये यायला धक्के खातात तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कोणतेच धक्के खात नाही. आय रिअली डोंट नो की हे किती खरं आहे आणि किती खोटं आहे, बट स्टिल तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.